गावातलं सकाळचं वातावरण इतकं प्रसन्न असतं, त्यात ही अशी सुंदर अशी गाणी जे लागतात ना, आणखीनच भारी वाटतं. म्हणजे गावातलं सुंदर वातावरण, सकाळचं चुलीवर पाणी गरम करणे आणि त्यात ही अशी गाणी, बस गावातलं खरं सुख आपल्याला इथे मिळून जातं. आज आमच्याकडे कोळी येणार आहे घरी. माझी बायको घरी दूध नाही म्हणून आबा त्याला घेऊन जा इकडे. ते बघा आवाज रडणार रे. घरी दूध नाही म्हणून दुसऱ्यांकडे चहा प्यायला गेलेली माझी बायको. आणि हा गौरांश रडतोय तिच्या मागे. हा बघा इकडे इकडे. हा ये जाऊया आपण. ये जाऊया चल. हा चल 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 ये लवकर चल चल. नाही दे मी जाऊ. असं कुठे असते काय? ढोल ताशे वाजवूया, आज शिमगा खेळूया. ढोल ताशे वाजवूया, आज शिमगा खेळूया. देव घरी येणार म्हटलं की सगळ्यांची धावपळही वाढते आणि त्यासोबत दुप्पटीने उत्साहही वाढतो. आमच्या खालच्या घरात देवीचे आगमन झालेले आहे. आता थोड्याच वेळात आमच्याही घरी देवीचे आगमन होणार आहे. प्रत्येकाच्या गावातली पद्धत ही प्रत्येकाच्या गावात वेगवेगळी असते. जसं काहींच्या गावामध्ये देवी ही पालखीत बसून घरी येते, तर आमच्या गावात देवी ही स्वतःहून चालत चालत आमच्या घरात येते. आता तुम्ही ह्यामध्ये बघू शकता, आमच्या घरात आता देवी येत आहे. देवी येणार त्यावेळी ढोल ताशा या सगळ्यांच्या आवाजात एकदम असं घर उत्साहानं अजून भरून जातं. वाजत गाजत देवीचे आगमन झालेले आहे. प्रत्येकाच्या गावात देवीला वेगवेगळी नावं असते. त्यामध्ये आमच्या देवीला कोळी असे म्हटले जाते. अचानक आलेल्या शंकासूरला बघून आमचा गौरव खूप रडायला लागले. त्याचा अभिकाका त्याला घेऊन बाजूला आलाय. ना इकडे 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 नाही इकडे.
संगीताताई रुक्मिणीसारखी वाट बघते. सगळं झाल्यानंतर आम्ही मोंडात संगीताताई यांच्या सासरी गेलो होतो. त्यानंतर आम्ही तिथे जेवून वगैरे थोडासा आराम करून संध्याकाळी 5 वाजता बोटीतून फिरण्यासाठी आम्ही चाललो. इथे भाऊजी भारी गौरांचा सांभाळ करतात, त्यामुळे आम्ही मस्त फ्री झालेलो आहोत इथे. भारी वाटतं. भाऊजी आणि गौरांश एकमेकांमध्ये मिसळून गेलेले आहेत आणि भाऊजी पण इथे खूप छान प्रकारे गौरांचा सांभाळ करत आहेत. दोघंच आहेत, मस्त आरामात फिरत आहेत एकमेकांचा हात फिरून, आणि भाऊजी पण त्याला सगळं दाखवत आहेत काय कसं. आता आम्ही इथून बोटीत चाललोय. गावातली खाडी असो, समुद्र असो, कोणतंही ठिकाण असो, तिथे गेल्याने मन एकदम उत्साहाने भरून येतं आणि खूप प्रसन्न आणि शांत असं वाटतं. आमची बोट आलेली आहे. या बोटीतून आम्ही एक फेरी मारणार आहोत. आज कोळीन लवकर नाही ना, 9:15 आली, मग लवकर गेलो. आवडला तर लास्टच्या दिवशी, आता इथूनच निघू. बघू त्यांची देवी
तेच चला त्याच्यानंतर निघणार. चला आम्ही मागे बसतो. मागे बसू का? चालते ना? जा ना. गौरांश खूप मस्ती करतोय इथे, जराही ऐकत नाही. त्याला पाण्यामध्ये हातही घालायचा आहे आणि पायही घालायचे, कारण की त्याला पाणी खूप आवडतं. त्यामुळे त्याची मस्ती बघा किती चालू आहे, ऐकतच नाही. आणि त्याचा बाबाही घाबरत नाही, ऐकतच नाही दोघं पण. पाणी भरपूर तिकडे. आता नको, नंतर मध्ये गेल्यावरती मध्ये पाणी जास्त आहे. प्रवास झाल्यावर आम्ही परत संगीताताई यांच्या घरी येतो, कारण आता आम्हाला निघायची वेळ आलेली आहे. पण संगीताताई यांचं घर खूपच सुंदर आहे. आजूबाजूला हिरवीगार झाडं असल्यामुळे इथे हवा खेळती आहे, त्यामुळे इथे थंडावा जाणून येतो. इथे आम्ही सर्वांची भेट घेत आहोत. इथे सर्वांची भेट घेऊन आता आम्ही इथून परत आमच्या घरी, म्हणजे आमच्या मळे इथल्या घरी जात आहोत.